नमस्कार मामा. नमस्कार. कुठून आले मैदानासाठी? शिर्डी संगमनेर. शिर्डी संगमनेर. किती किलोमीटर पडले मैदान? 250 250 वन साईड. वन साईड. आपल्या बैलाचं नाव काय आहे? रामाशेठ रामा शिर्डी शेठ. एक्सप्रेस. रामाशेठ शिर्डी एक्सप्रेस. तुमचं काय नाव आहे? संभाजी गीते पिंपरीकर. पिंपरीकर. बैल तुमच्या नावाने पळतो का? हो, माझ्या नावाने बोलतो स्वतः. ओके. बैलाचे आतापर्यंत किती गुलाल झाले आहेत? बैलाचे भरपूर गुलाल झालेले, कमी 25 ते 30 गुलाल झालेले. 25 ते 30 गुलाल झाले आहेत. हो. त्यापैकी एक नंबरचा मानकरी किती वेळा झालाय? 2 वेळेस झालेला आहे. 2 वेळ झाला. हो. तुम्ही काय करता? शेती करता काही बिझनेस करता? शेती 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 शेती. हे फक्त नाद म्हणून, आपला छंद म्हणून बैल पाहतो. आता हा खेळ शेतकऱ्यांचा होता, हो. पण आता खेळ शेतकऱ्याला परवडतं का? एक तर शेती उत्पन्न भेटत नाही नाही परवडत. आणि या खेळाचा खर्च वाढत चालला. नाही परवडत. नाही परवडत. मग तुम्ही कसं काय ऍडजस्ट करताय नाद घालून? हो, फक्त नाद आहे. नाद. म्हणून येतो. आता यांचं 1 नंबरचं बक्षीस 51,000 रुपये. हा. आम्हाला गाडीला खर्च 20,000 रुपये. हा. आणि बाकीचे मुलं बिलं म्हणजे 51,000 रुपये जरी आम्ही घेतली हा. तर 51 पैसे सुद्धा घरी जात नाही. म्हणजे घरी काहीच जात नाही. जात नाही. फक्त एक बैल टिकला फक्त पाहिजे. बैल आपली टिकला पाहिजे, संस्कृती नाव टिकलं पाहिजे. नावासाठी पळतो. नावासाठी हो. पळतो. आज पैरा कोण याला? तर इकडला नेवाशाचा वासरू आहे, शंभू म्हणून. आज गटपास झाला का? हो, गटपास झाला. किती वेळ गटात गाडी होती आपली? दुसऱ्या गटात. वायदी वगैरे प्रकार खूप वाढत चाललाय. आपल्याकडे तो प्रकार आलाय का? नाही, आपण वायदी कोणाकडून घेत नाही आणि आपण ही बैल गरीबाला देतो. गरीबाची मोठ्याला बैल देत नाही. नाही म्हणजे वायदी भेटली तरी नाही. नाही, वायदी नको, काहीच नको मला. बैल हा म्हणजे आपण स्वतः घडवलाय का? म्हणजे खरेदी स्वतः घडवलेला येऊ मी 4 वर्षापूर्वी आणलेला आहे तामिळनाडूवरून. केलं? तामिळनाडूवरून. आदत वासरू आणलं होतं. खूप लांबून आणला. हो, तिथं गेलतो जोडीदारांसंग फिरायला. तिथं बैल पटला, म्हणलो बैल आपल्याला घ्यायचं. याची खरेदी कितीला झाली होती? ती 1,20,000 रुपयाला खरेदी होती जागेवर. तेव्हा पळत होता का? नाही, जेलूकट्टू मध्ये पळताना बघितलं होता पाण्यात. पाण्यात. पाण्यात खरेदी करताना काय बघितलं बरं तुम्ही? म्हणजे काय सिलेक्ट केला? त्याची अंगुठी हम्म. आणि त्याचा जो चप्पलपणा, हा. त्याच्यावर बैल घातला नाही तिथं. हो. आणि 4 वर्षापासून बैल पळतात. हो, 4 वर्षापासून बैल पळतोय छकडीमध्ये. म्हणजे 3 राऊंड बैल घाटात पळतो, घोड्या बैलात पळतो, 3 फेऱ्यात पळतो, बिनजोड मध्ये सुद्धा पळतो. म्हणजे बैल ऑलराऊंडर आहे. ऑलराऊंडर. आणि कोणत्याही खांदीन पब्लिकवर. पब्लिकवर. हो. आपल्याकडे म्हणजे 3 मैदान चालतात. हो. एक गट पास आहे, सेकंद काटा आहे आणि घोडा बैल बिनजोड आहे. हो. तुम्हाला कोणतं मैदान आवडतं बरं जास्त? नाही, 3 फेऱ्याचं मैदान एक नियोजन मैदान असतं. हा. नियोजन मध्ये हो. जिथले तिथं टायमिंग टू टायमिंग सगळं नियोजन. तसं बिनजोडलाही घालतं, पण आमच्या ते घोड्या बैलात नियोजन नसतं. हा. त्याच्यामुळे मग मी सहसा तिकडे जात नाही. पूर्वी 2 वर्ष बैल मी घोड्या बैलात पळवला. हा. आता गेलं 2 वर्षापासून बैल मी 3 फेऱ्यात पळवतोय. बैल कोणत्या घोड्यात पळायचा आधी? आमचे गावचा घोडा, माझा स्वतःचा घोडा होता. हा. काय नावाने गाडी पाहिजे ती? माझंच नावानं पळायचं, गीते मामा पिंपरीकर. इथे पिंपरीकर. हो. आता मग हा बैल आपला घोड्यात का फक्त बैलात? नाही, आता सध्या बैलात. बैलात. हो. आणि टाइम आला तर घोड्यात सुद्धा पळतो, बिनजोडला गाडी लागल्यानंतर. आता आपल्या भागात संभाजीनगर एक मोठं हिंद केसरीचं मैदान होणार आहे. हो. तिथं राहील का आपला बैल? हो, 100%. 100%. हो. तिथं पायऱ्याचं काय नियोजन आहे? बरं झालेला आहे. पायऱ्या झालाय. हो. कोण पायऱ्या राहील याचं? का झाकून आहे? झाकून आहे, बरं झालेला आहे. झाकून. चला, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.